नमस्कार मित्रमैत्रिणींनो, क्रिकेटप्रेमींनो, कसे आहात तुम्ही सगळे? भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्यातल्या पराभवानंतर मी विश्लेषण तर सादर केलंच होतं आणि नंतर मी ट्विटसुद्धा एक केलं होतं. मी नॉर्मली ट्विट वगैरे जास्त करत नाही, परंतु मला राहवलं नाही म्हणून मी एक ट्विट केलं होतं. त्याच्यात मी म्हटलं होतं की मॉडर्न डे आधुनिक काळातले जे बॅट्समन आहेत त्यांच्या बाबतीत आर्ट ऑफ बॅट्समनशिप ह्याला धक्का लागला आहे की काय, किंवा ती गोष्ट उडून गेली आहे की काय, आणि त्याला बरेचशा जणांनी बरेचसे आपले अभिप्राय नोंदवले. हे मी म्हणण्यामागचं कारण असं होतं की मला काही एकदम निराशा वगैरे आलेली नाही आहे, उगाच खोटं कशाला बोलू. परंतु गेले 1.5-2 वर्षापेक्षा जास्त काळ भारतीय संघ म्हणा किंवा जगातले बॅट्समन बघा, ह्याच्यामध्ये एक जे आपल्या विकेटसाठी एक प्राइस टॅग लावायची गोष्ट असते की माझी विकेट अमूल्य आहे, ही गोष्ट सांगण्याची जी पद्धत होती ती आता कमी बॅट्समनमध्ये दिसायला लागलेली आहे. हा मुद्दा मला अगदी आस्ते जाणवू लागला. म्हणून आजचा जो ब्लॉग आहे तो आर्ट ऑफ बॅट्समनशिपला धक्का लागला आहे का असा ब्लॉग मी तुम्हाला सादर करतोय. तुमची मतं जरूर नोंदवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं इंस्टाग्राम चॅनल, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मला काही प्रसंग आठवत आहेत. त्या प्रसंगामध्ये एक प्रसंग असा आठवतोय की सचिन तेंडुलकर ऑस्ट्रेलियामध्ये आउटसाईड दी ऑप्शन खेळताना आऊट होत होता. त्यांनी त्याच्या भावाशी डिस्कस केलं, तेव्हा त्याचा भाऊ अजित त्यांनी सचिनला एक साधा प्रश्न विचारला. तो म्हणला, तुला बॉलर आऊट काढतोय का तू आपला आऊट होतोय? हे झाल्यानंतर सचिननी प्रामाणिकपणे उत्तर दिलं की मी आऊट होतोय, मला बॉलर आऊट काढत नाहीये. कुठं आऊट काढतोय? आउटसाईड दी ऑप्शन. कुठे? कव्हर ड्राईव्ह मारताना. मग अजित तेंडुलकरनी त्याला म्हणे असं विचारलेलं होतं की तुला छान दिसायचं आहे का तुला परिणाम साधायचा आहे? सचिन म्हणला मला परिणाम साधायचा आहे. आणि त्याच्यानंतर त्या दोघांनी ठरवलं की त्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावामध्ये जम बसेपर्यंत कव्हर ड्राईव्ह मारायचा नाही. सचिन तेंडुलकरनी सगळ्यांना असं वाटलं होतं जम बसेपर्यंत हा कव्हर ड्राईव्ह मारणार नाही. त्यांनी संपूर्ण सामन्यात कव्हर ड्राईव्ह मारला नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळत असताना संपूर्ण सामन्यात कव्हर ड्राईव्ह मारला नाही आणि पहिल्या इनिंगमध्ये 240 धावा काढल्या, आऊट झाला नाही. दुसऱ्या इनिंगलाही सुद्धा तो नॉट आऊट राहिला. ही गोष्ट सचिन तेंडुलकरच्या बाबतीत आठवते. आता एकदम मी भिन्न उदाहरण देतो. 2008 सालच्या, मला वाटतं कदाचित मी चुकत असेल, 2004 का 8 सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये राहुल द्रविडनी रन काढण्याकरता भरपूर वेळ घेतला. ऑस्ट्रेलियामध्ये ही गोष्ट जास्त खिलाडू पद्धतीने घेतली जात नाही. लोक टर उडवतात, हुरियो उडवतात. राहुल द्रविडनी त्याच्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केलं. 40 बॉल तो खेळला ज्याच्यामध्ये त्यांनी एकही रन काढली नाही. 40 बॉल नंतर जेव्हा त्यांनी पहिली रन काढली तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांनी कुचकेपणाने उभं राहून स्टँडिंग ओवेशन, जोरदार टाळ्या वाजवल्या. राहुल द्रविडनी शांतपणे ती गोष्ट हसण्यावरी नेली, बॅटवर वगैरे करून त्यांनी थोडीशी मानवंदना स्वीकारली. ही गंमत मला आठवते. आणि त्याच्याचबरोबर 2018 साली दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यामध्ये चेतेश्वर पुजारांनी पहिली रन त्याच्या इनिंगची काढायला 53 बॉलचा सामना केला. 53व्या चेंडूवरती त्यांनी सिंगल काढली. बरेचसे जण बघणारे पत्रकार म्हणत होते, हे एक रनसुद्धा काढता येत नाही, हे एक रनसुद्धा काढता येत नाही. ह्याच्यामध्ये मला एक गोष्ट कुठली वाटते माहिती आहे का, की तुम्ही तुमच्या विकेटवरती प्राइस टॅग लावण्याची गोष्ट तुमच्या हातात असते. राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, चेतेश्वर पुजारा यांनी आपल्या विकेटवरती दणदणीत प्राइस टॅग लावलेला होता. आणि परत मला एक गोष्ट वीरेंद्र सेहवागची सांगावीशी वाटते. तो म्हणायचा, चांगला बॅट्समन आणि महान बॅट्समनमध्ये फरक काय? चांगला बॅट्समन तो की जो लईमध्ये असतो तेव्हा झकास बॅटिंग करतो, रन्स काढतो. लईमध्ये नसतो तेव्हा 10-15 रन्स करून 10-15 बॉलमध्ये तो आऊट होऊन परतलेला असतो. राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, चेतेश्वर पुजाराचं उदाहरण देताना हे खेळाडू, हे बॅट्समन असे होते की जमत नसताना सुद्धा ते 2-2, 2.5 तास बॅटिंग करायचे, 40-50 धावा काढायचे, विकेटवरती उभं राहायचे. ही गोष्ट आता तुम्हाला दिसते का? मला तरी दिसत नाही आहे भारतीय संघाच्या बाबतीत. तुम्ही म्हणाल नॉर्मली भारतीय संघाची बाजू घेणारा, भारतीय संघाची स्तुती करणारा, त्यांच्या बाबतीत चांगल्या गोष्टी सांगणारा सुनंदन लेले आज असं का बोलतोय?
परंतु खूप वाट पाहिल्यानंतर मी ही शेवटी गोष्ट मांडतोय आणि या गोष्टीमध्ये तथ्य एवढ्याकरता वाटतंय की आजकालच्या खेळाडूंना तो चटका लागतोय की नाही. टेस्ट क्रिकेटमध्ये तुमची विकेट जाणं आणि तुम्ही विकेट देऊन टाकणं याच्यामधला फरक या नवीन खेळाडूंना कळतोय की नाही. त्याचं कारण हे असे खेळाडू वाटत आहेत की जे प्रिपरेशन करतायत त्या प्रिपरेशनमध्ये काय म्हणतात त्याला कल्पकता आहे की नाही. सचिन तेंडुलकरनी जेव्हा शेन वॉर्न विरुद्ध त्याला खेळायचं होतं तेव्हा मुंबईतल्या क्लबच्या मैदानावरती विकेट न बनवलेल्या ठिकाणी स्टंप लावून त्याच्यावरती साईराज बहुतुले, निलेश कुलकर्णी यांना बॉलिंग करायला लावलेली होती की डाव्या बाजूच्या रफमधनं जेव्हा शेन वॉर्न बॉल वळवेल तेव्हा तो कसा येईल, तो किती झपकन वळेल, बॉल किती उडेल याचा अंदाज घेण्याकरता तासनतास तो सराव करायचा. इतकंच नाही तर दक्षिण आफ्रिकेमध्ये बॉल एकदम विकेटवर पडल्यावर सटकन येतो. हा सटकन येण्याचा जो प्रकार आहे तो भारतीय बॉलर्समध्ये किंवा सरावादरम्यान मिळत नाही. म्हणून सचिन तेंडुलकरनी प्रिपरेशन करत असताना विकेटच्या मध्यभागी त्यांनी विकेट झाकायला ठेवणारी कव्हर्स टाकून घेतली होती, त्याच्यावरती पाणी ओतलं होतं आणि त्याच्यावरती तो आपल्या मित्रांना थ्रो जोरात करायला सांगत होता की त्या ओल्या काय कव्हर्सवरनं तो बॉल सटकन यायचा आणि सचिन तेंडुलकर त्या वेगाचा सराव करत होता. ही कल्पकता, हा विचार, ही तन्मयता आजकालच्या खेळाडूंमध्ये मला दिसत नाही आहे. मी नुसते सामने कव्हर करत नाही, मी सरावाला सुद्धा जातो, सरावसुद्धा त्यांचे मनापासून बघतो आणि ह्याच्यामध्ये ही कल्पकता दिसत नाही आहे. हा माझा मुद्दा आहे. कारण जर तुम्हाला टर्निंग ट्रॅकवरती खेळायचं असलं तर तुम्ही प्रिपरेशन कसं कराल. मला अजून एक ॲलिस्टर कुकचं उदाहरण द्यावं असं वाटतं. इंग्लंड टीमकडनं पदार्पण भारतामध्ये होणार हे कळल्यानंतर ॲलिस्टर कुक 1 महिना अगोदर भारतामध्ये आलेला होता आणि त्यांनी व्यवस्थित फिल्डिंग लावून विविध बॉलर्सना, विविध विकेट्सवरती स्पिनर्सना तो सामोरा गेला होता. पहिल्या टेस्ट मॅचमध्ये पदार्पणात सेंचुरी नागपूरला, शेवटच्या टेस्ट मॅचमध्ये ओव्हलला सेंचुरी. याला म्हणतात यश. आणि हे यश का मिळतं तर त्याच्या सरावामध्ये कल्पकता असते, त्या सरावामध्ये मोठा विचार असतो, त्याच्यामध्ये तन्मयता असते. ही तन्मयता नवीन खेळाडूंमध्ये दिसत नाही. फिटनेसच्या बाबतीत खूप जण मला कॉमेंटमध्ये लिहितात अरे फिट नाही आहे. असं नाही आहे. आपले खेळाडू 100% फिट आहेत. अर्थात विराट कोहली, रवींद्र जडेजा हे सुपर डुपर फिट आहेत, पण बाकीचे खेळाडूसुद्धा फिट आहेत. याच्यात विशेष काही नाही. कारण तुम्हाला सांगतो आधुनिक जमान्यामध्ये कुठल्याही खेळाडूला इंटरनॅशनल लेवलला खेळत असताना फिटनेस ठेवायलाच लागतो. त्यात विशेष काहीच नाही. आपले खेळाडू त्याच्या बाबतीत अजून मागे नाही आहेत. अजून काही जण शंका व्यक्त करतायत की हा व्हाईट बॉलचा संघ आहे का, मर्यादित षटकांमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना इथे घेतलंय का. मला तेही वाटत नाही. मला तुम्हाला सांगा, आत्ता तुम्ही म्हणताय चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, मलाही त्यांच्याबद्दल वाईट वाटतंय की त्यांना संधी मिळालेली नाही आहे. परंतु हे म्हणत असताना संधी मिळाल्यानंतर त्यांनी सातत्य दाखवलेलं नाही आहे. म्हणून निवड समितीने पुढचा विचार करून नवीन खेळाडूंना संधी दिलेली आहे. नवीन खेळाडूंना संधी देत नाही म्हणून काही जण ओरडतात आणि जर असं फेल्युअर आलं तर जुन्या खेळाडूंना डम का करतो आपल्या मनामध्ये विचार येतो. याच्याचबरोबर सरफराज खान आहे आणि आता हळूच लोक विसरायला लागले दुखापतीमध्ये मुळे मागे पडलेल्या ऋतुराज गायकवाडचं. ऋतुराज गायकवाड दक्षिण आफ्रिकेच्या टेस्ट टीममध्ये होता. फिटनेसचा त्याचा प्रॉब्लेम झाला, दुखापत त्याला झाली म्हणून तो संघाबाहेर गेलेला आहे. परंतु सरफराज खानला सुद्धा संधी मिळायला पाहिजे असं बऱ्याचशा जणांचं म्हणणं आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की रजत पाटीदार आहे, सरफराज खान आहे, ऋतुराज गायकवाडचा तर अगोदर नंबर होता, यांना संधी मिळायला पाहिजे. याच्याबरोबर शुभमन गिल म्हणा किंवा श्रेयस अय्यर म्हणा, यांनासुद्धा हा विचार करायला पाहिजे की आपल्या फलंदाजीतलं सातत्य गेलं आहे कुठे. कारण एका माणसाने काहीतरी ट्विट केलं की गेल्या 11 डावामध्ये या दोघांचा स्कोर काय. आणि हे म्हणत असताना कधी तुम्ही जर का खराब फटका मारताना आऊट झाला आणि नंतर तुम्ही मान हलवत बाहेर आला, जे मी तुम्हाला सांगितलं होतं की क्रिकेटमध्ये पश्चात्तापाच्या अश्रूंना काही महत्त्व नसतं. दुसऱ्या डावामध्ये तुम्ही ठरवलं की नाही यावेळेला मी अगदी एकाग्रपणे खेळेन. क्रिकेट काय एवढा दूधखुळा खेळ नाही आहे की तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही मनात असेल ते खेळाल, तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही एकाग्रता दाखवाल. अहो एकाग्रता सातत्याने दाखवूनसुद्धा लोकांना यश मिळालेलं नाही आहे. मग तुम्ही असे मोठे कुठले आहात. क्रिकेटच्या खेळाला तुम्ही गृहीत धरण्याची चूक केली आहे हे कबूल करायला पाहिजे. भारतीय संघ व्यवस्थापन पराभवाची मीमांसा करताना हे म्हणलेलं आहे
की पहिल्या इनिंगमध्ये अजून 60-70 रनची आघाडी घेता आली असती, जी आपण नाकारली. आपले 3 बॅट्समन 80 रन्स करून आऊट झाले. त्यांच्या एका बॅट्समननी 190चा टप्पा गाठला, तो सुद्धा दुसऱ्या डावात. ही गोष्ट आपल्याला नडलेली आहे, ही गोष्ट मान्य केली आहे. बाकी कुठलीही गोष्ट अजून तरी मोठ्या मनानं भारतीय संघ व्यवस्थापनानं मान्य केलेली नाही आहे. रोहित शर्मानी तळातल्या बॅट्समनना ॲग्रेसिव्ह फील्ड प्लेसमेंट केलं नाही, ही चूक कुणी कबूल करत नाही आहे. त्याचबरोबर पहिल्या इनिंगमध्ये तुमचे महत्त्वाचे बॅट्समन खराब फटके मारून आऊट झाले, ही चूक कुणी कबूल केलेली नाही आहे. तुमच्या स्पिनरला ओली पोपला रोखताना अपयश आलेलं आहे. त्यांनी सातत्याने वेगामध्ये बदल केला नाही, हळूवार चेंडू टाकले नाहीत. ही जी चूक आहे ही कबूल केलेली नाही आहे. त्यामुळे हे सगळं जरी तुम्ही म्हणलं की ओली पोपच्या एका इनिंगनी सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत आणि त्याला आपण वेलप्लेड म्हणूयात, खेळामध्ये असं होतंच असं नाही आहे. अजून एक गोष्ट भारतीय संघ व्यवस्थापनाच्या बाबतीत मला शेवटचा मुद्दा मांडावासा वाटतो. राहुल द्रविड सातत्याने म्हणतो ही यंग टीम आहे, ही यंग टीम आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे, यशस्वी जयस्वाल फक्त नौखा खेळाडू आहे. त्याला अजून भारतीय संघात येऊन काही दिवसच झालेले आहेत. बाकी कुठलाही खेळाडू नौखा नाही आहे. श्रेयस अय्यर नाही आहे, शुभमन गिल नाही आहे. भरपूर इंटरनॅशनल क्रिकेट या ना त्या रूपानं ते खेळलेले आहेत. त्यामुळे त्यांना अनुभव नाही आहे. अजूनही या खेळाडूंना वेळ दिला पाहिजे. हे जे बोललं जातं ते मला न पटणार आहे. त्यामुळे आर्ट ऑफ बॅट्समनशिपला लागलेला धक्का हा माझ्यासारख्या क्रिकेट प्युरिस्टला थोडासा त्रास देतो आहे. एकीकडे स्टीव्ह स्मिथची गोष्ट बघा, गेल्या काही डावांमध्ये तो अपयशी ठरला, परंतु गेल्या डावामध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध एकटा उभा राहिलेला होता. ओपनिंगला गेला, शेवटपर्यंत नाबाद राहिला, जिंकण्याच्या जवळ तो ऑस्ट्रेलियन टीमला घेऊन गेलेला होता. आज हा बॅटिंगमधला खडूसपणा दिसत नाही आहे. खडूसपणा हा स्वभावातला घाणेरडा भाग समजला जातो. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये बॅटिंगमधला खडूसपणा ही मोठी कॉम्प्लिमेंट समजली जाते. पूर्वीच्या काळामध्ये मुंबईच्या क्रिकेटर्सनाही वापरली जायची, अरे भयंकर खडूस बॅटिंग तो करतो. म्हणजे काय, सहजासहजी तो विकेट देत नाही, आपल्या विकेटचं मोल तो समोरच्या टीमला पे करायला लावतो. आज ही गोष्ट कुठे आहे? आज ही गोष्ट दिसत नाही आहे. आणि म्हणून माझ्या मनामध्ये हा विचार आला, आर्ट ऑफ बॅट्समनशिपला धक्का लागला आहे का? माझ्या मते लागलेला आहे, कारण जगात असे बॅट्समन कमी दिसत आहेत की जे खरोखर विकेटवर थांबण्यासाठी, कसंही करून विकेटवर थांबण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ठीक आहे, केविन पीटरसन म्हणतो वेगवेगळे शॉट्स तुम्ही प्रयत्न केले पाहिजे, न घाबरता खेळलं पाहिजे. बॅसबॉलचा करिश्मासुद्धा पहिल्या मॅचमध्ये दिसून आलेला आहे. ॲग्रीड, या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, परंतु सगळे बॅट्समन असे खेळू शकणार आहेत का? मला नाही वाटत. कुठंतरी पुजारा असतो, कुठंतरी राहुल द्रविड असतो. आज राहुल द्रविड भारतीय संघाचा प्रशिक्षक आहे, स्वतः उत्तम बॅट्समनचा कोच आहे. मग या गोष्टी बदलता येत का नाही आहेत हा माझ्या मनात पडलेला प्रश्न आहे. तुमच्या मनात सुद्धा हा प्रश्न पडतो का? आर्ट ऑफ बॅट्समनशिपला धक्का लागला आहे माझं मत आहे. तुम्हाला सुद्धा असं वाटतं का? अजून कुठले असे बॅट्समन वाटतात जागतिक क्रिकेटमध्ये? जरा विचार करा, एकदम उत्तर देऊ नका. जरा विचार करा की कुठले अजून असे बॅट्समन आहेत की जे खरोखर दिसायला चांगले नाही आहेत खेळताना, परंतु समोरच्या टीमच्या नाकी दम आणतात. ते बॅटिंगला आले की कपाळावरती आठ्या येतात, कारण अरे बापरे आला का आता चिकट बॅटिंगला. अशी गोष्ट कुठल्या बॅट्समनच्या बाबतीत दिसते मला जरूर कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल, यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.